सर, मी सुनील ओंकार जगताप, तालुका मुक्ताईनगर. मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे. मला जवळपास 15 वर्षापासून मूतखळ्याचा त्रास आहे. 2001 मध्ये मी मूतखळ्याचं ऑपरेशन केलं, डॉक्टर मराठे, जळगाव, खानदेश. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर परत मला 11 mm चा खळा त्याच ठिकाणी परत झाला. त्यानंतर मी एक माझा मित्र भेटला मला. त्याने सांगितलं, भाऊ तुम्हाला मूतखळा आहे, तुम्ही अकोल्याला डॉक्टर राऊत म्हणून आहे, त्यांच्याकडे माझ्या मुलाला मूतखळा पडला आहे, तरी तुम्ही तिथं जा आणि तुमची ट्रीटमेंट घ्या. त्यानंतर मी अकोल्याला सतत 9 वर्ष दादांची औषधी घेतली, पण त्या औषधामुळे मला एकही माझा खळा निघाला नाही. त्याच्यानंतर माझे जवळचे चिखली मेकर, त्यांचाच एक पेशंट दादाचा पेशंट होता, तिथला एक पेशंट दादाचा पेशंट होता. त्यांनी जवळ बापूंनी मला सांगितलं की डॉक्टर टोनसे यांच्याकडे तुम्ही जा, तुमच्या या खड्याचं निदान 101% होईल. तिथून मी डॉक्टर टोनसे दादांना भेटलो आणि सोनोग्राफी करून दादांनी माझी ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर माझा विशेष भगवंताची कृपा माझ्यावर, अक्षरशः माझ्या अंगाला काटे येतात. माझा 7व्या दिवशीच 11 mm चा खळा निघाला, तो बी लघवीद्वारे. माझी लघवी कम से कम 1 तास माझी लघवी रुखली. मी दादांना फोन केला. दादा मग घाबऱ्यासारखं काही नाही, तुमच्या जवळच्या एखाद्या हॉस्पिटलला जा आणि तिथं एक वेळा दादाला सांगा. मी डॉक्टर विनोद पाटील, माझे फॅमिली डॉक्टर आहे, माझे मित्र आहे, मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना माझी परिस्थिती सांगितली. दादांनी एकच सांगितलं, तुम्ही जगताप साहेब जेवढं होईल तेवढं पाणी प्या. मी कुराकाकोळा इथून माझ्या घराकडे निघताना 1 किलोमीटर अंतरावर आलो. मी माझ्या मुलाला थांबवलं, माझी मोटरसायकल थांबवली आणि बाजूला झालो. एवढी ताकद मारली मी ना की का ताकदमुळे कम से कम माझ्यापासून कमीत कमी 5 ते 6 फुटावर माझा खळा एकदम रोडवर पडला, टक्कन वाजला आणि त्याच्यानंतर ब्लड आलं. मला एवढा आनंद झाला की मला कधी मला लाख रुपये मिळाले एवढा आनंद झाला, तेवढा मला पुनर्जन्म झाला. आणि मी दादाला लगेच फोन केला, दादा माझा खळा पडला. दादा म्हणत धन्यवाद. आणि तो खळा घेऊन मी दादाकडे लगेच दुसऱ्या दिवशी आलो. त्याच्यानंतर 15 दिवसाच्या बाद एक 9 mm पडला, त्याची पण अशीच त्रास झाला मला. तो पण मी बाथरूममध्ये गेलो, बाथरूममध्ये गेल्यानंतर फुल पाणी पिलो, पोट बांधलं आणि तो मी एका मग्ग्यामध्ये खळा घेतला, तो 9 mm चा खळा पडला. तिसरा खळा त्याच्यानंतर 22 दिवसानंतर पडला, 7 mm चा. तेव्हापासून मला त्रास फार कमी झाला आणि आता लॉकडाऊनमुळे मी इथं येऊ शकलो नाही. मी पण एक कोरोना पेशंट झालो होतो, परिस्थितीनुसार मी दादाकडे येऊ शकलो नाही. कोरोनातून मी वाचलो, गजानन महाराज मुक्ताईची कृपा झाली माझ्यावर. आज मी दादाकडे परत माझी कंबर दुखायला लागली म्हणून दादाला आज भेटायला आलो. आज माझं जे काही आहे ते मी आज दादाला सांगितलं आणि गजानन महाराजच्या कृपेने आणि दादाच्या आशीर्वादाने मी खरोखर खूप डॉक्टरकडे फिरलो, तरी कोणाच्या भूलतापा न पडता एक वेळा डॉक्टर टोनसे दादांना भेटा आणि आपल्या मूतखळ्याचा खरोखर 101% पडेल हे गॅरंटी माझ्या आत्मविश्वासाने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. ही माझी नम्र विनंती आहे.